7,111, द्वितीय क्रमांक आहे 51,111, तृतीय आहे 41,111, चतुर्थ आहे 31,111, पंचम आहे 21,111 आणि 6वा क्रमांक आहे 11,111 आणि 7वा 7,111. त्याचप्रमाणे क्वार्टर फायनल आपण ठेवलेलं आहे का? क्वार्टर फायनलला आपले बक्षीस आहे 3,000 रुपये प्रत्येकी सर्व गाड्यातून 3,000 रुपये. आपण 3,000 रुपये देऊन सन्मान करणार आहे. अजून त्याच प्रकारे अजून एक्स्ट्रा आपण बक्षीस काय ठेवलेलं आहे का? मेगा फायनल पण घेतलाय आपण 1,500 देऊन मेगा फायनल आपण सन्मान करणार आहे. आणि त्यानंतर आपलं विशेष महत्वाचं एक वेगळं काहीतरी करायचं म्हणून मैदानात केलंय. जी गाडी कडनं गट पास आणि सेमी पास करेल, कडनं गाडी पळून जी गाडी पास होईल त्या गाडीला आपण 1,000 रुपये दिलेले आहेत. बघा मित्रांनो, एक आदर्श घेण्यासारखं मैदान आहे. तब्बल 21 बैलगाडी मालक या मैदानात गुलालासाठी पात्र राहणार आहेत. क्वार्टर फायनल साठी प्रत्येकी 3,000 आणि मेगा फायनल साठी प्रत्येकी 1,500 असं बक्षीस देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे जी गाडी गट कडसावरून पास करणार त्यांच्यासाठी प्रत्येकी 1,000 रुपये बक्षीस देऊन सन्मानित केलंय. हे करण्यामागचा आपला उद्देश काय आहे? म्हणजे 1,000 रुपये तुम्ही देताय कडेच्या गाडीला, जी गाडी गट पास करणार आहे, याच्या मागे तुमचा नक्की उद्देश काय आहे? काय कडनं ज्या गाड्या पळतात त्यांना कष्ट असतोय आणि त्या गाडी जर कसं आहे, ती गाडी जर पास झाली तर तो खरी गाडी पहिली असा विषय असतोय. त्यामुळे कडेच्या गाडीचा सन्मान करायचा आणि त्या ड्रायव्हरचा सन्मान करायचा ह्या उद्देशाने आमचं फौजी ग्रुप गाडगेवाडी आहे, त्यांनी ती बक्षीस लावलेलं आहे. म्हणजे जे देशाच्या सीमेवर ज्या आपल्या गाडगेवाडी गावच्या, नक्की आपल्या गावची लोकसंख्या किती आहे? आपल्या गावची लोकसंख्या 700 लोकसंख्या आहे. 700. हा, 700 लोकसंख्या गाव म्हणजे एवढं छोटस गाव आहे. आणि त्या गावात आपल्या गावात तरी सर्वसाधारणपणे किती फौजी लोक आहेत? फौजी लोक आपल्या गावात जास्तीत 15 लोक असतील. या सर्वांनी मिळून प्रोत्साहनपर फौजी लोकांनी ते आणि दहलीला पण त्यांचं सौजन्य आहे फौजी ग्रुपचं. बरोबर, म्हणजे फौजी लोकांनी खरं जास्त सहकार्य केलंय. हा, आपण हे जे कडेच्या तासावरून म्हणजे 1 नंबर आणि 7 नंबर तासावरून जे बैलगाडी मालक गट पास करणार आहे, हे बक्षीस फक्त त्यांच्यासाठी 1,000 रुपये की गट सेमी फायनल तिन्ही? गट सेमी फायनल ज्या गाड्या गटाला सेमीला आणि फायनलला राहतेल्या आहे कडेच्या पाठीनं त्यांना 1,000 रुपये बक्षीस आहे. बघा बैलगाडी मालक, ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. गट सेमी आणि फायनल, नाहीतर काही ठिकाणी कसं असतं गाड्या जमण्यासाठी फक्त असं काही लोक करतात, पण इथं तसा काही कोणताही भाग दिसत नाही. फायनलच्या अगदी तिसऱ्या शेवटच्या फेऱ्यापर्यंत यांचं उद्दिष्ट आहे की जी गाडी कडनं गट आणि सेमी फायनल तिने कुठली जी फायनलला 1 नंबर असू द्या, सेमी कडनं पब्लिकला पळून पास करणार असू दे किंवा गट, त्या प्रत्येकासाठी प्रोत्साहनपूर म्हणून 1,000 रुपये बक्षीस देण्यात आलं. म्हणजे खरंच कमिटीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि त्याचप्रमाणे या मैदानाचं समालोचन कोण करणार? समालोचन महाराष्ट्राचा बुलंद आवाज मोरे सरकार, पुन्हा आपले बुडचे भरत गुरव आणि विजय यादव रामपूरकर. तसेच या मैदानाचे झेंडा पंच म्हणून कोण काम करणार? झेंडा पंच म्हणून आपले कारवेचे सुदर्शन माने म्हणून आहेत, ते करणार आहेत. आणि या मैदानाचे जे लाईव्ह प्रक्षेपण आपण कोणत्या चॅनलद्वारे मैदान लाईव्ह आपलं P3 लाईव्ह म्हणून आहे, त्या P3 लाईव्ह ला होणार आहे. P3 लाईव्हला संपूर्ण मैदान दिसणार आहे. त्याचप्रमाणे आपल्या मैदानचे जे ऑनलाईन नोंदणी आहे ती किती तारखेपर्यंत आपण घेणार? कसं आहे, आमचं 16 तारखेला आंबलीचं गाडा असल्यामुळे 16 तारखेला दुपारपर्यंत आम्ही नोंदणी घेणार आहे. त्यानंतर नोंदणी आपली बंद असणार आहे. आणि गट कधी काढणार आहे? गट संध्याकाळी आंबलीचं गाडी झाल्यानंतर 9:30-10 वाजता काढणार आहे. आपण जे या मैदानावरती उभा आहे, या मैदानाचा संपूर्ण पल्ला किती फूट आहे? 800 फूट पल्ला आहे. 800 फूट. आणि 2 तासामधील अंतर आतल्या 14 फूट. 14 फूट अंतर आहे. हा, म्हणजे आदत वासरांनी पळण्यासारखं योग्य असं राहणार. आदत वासरांना पळण्यासाठी कुठेही त्रास होणार नाही असं त्याची काळजी घेतलेली आहे. रोलर मारलेला आहे आणि पळण्यास योग्य राहणार. तसंच याप्रमाणे फाटी संपल्यानंतर पुढं थांबण्यासाठी किती जागा आपण उपलब्ध केली? फाटी संपल्यानंतर 300 ते 400 फूट जागा उपलब्ध केलेली आहे आणि पुढे नांगरस तास घालून ठेवलेले आहेत. फाटी संपल्यानंतर पुढे कुठलीही अडचण नाही, म्हणजे कोणती विहीर नाही, काय नाही, सगळं मोकळं राहणार. म्हणजे बैलगाडी मालकांची आता बैल किमतीचे असतात. या मैदानाच्या आजूबाजूला विहीर, नदी, नाला किंवा ओढा किंवा एखादं मोठं झाड जेणेकरून बैलाचा अपघात होईल असं कोणतं ठिकाण आहे का आपल्या? त्या सगळ्या गोष्टीची आम्ही काळजी घेऊन घेतलेली आहे गाडगेवाडीकरांनी. आणि आपण हे जे मैदान आयोजित केलेलं आहे, या अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य
तसेच अखिल भारतीय बैलगाडी संघटना खानापूर तालुका यांच्या संगनमताने हे मैदान होणार आहे. हो, खानापूर तालुका आणि महाराष्ट्र राज्य या संघ सगळ्यांना ह्या गोष्टीची कल्पना आहे आणि मैदान त्यांच्या संगनमताने होणार आहे. आपण हे जे जानूबाई केसरी मैदान घेतलेलं आहे या मैदानाबद्दल आपल्याला अजून काय बोलायचं आहे? नाही, आम्हाला दुसरं काय नाही बोलायचं. आम्हाला एवढंच बोलायचं आहे की आम्हाला फक्त आमच्या गावचं नाव करायचं आहे आणि त्यासाठी सगळ्या बैलगाडी मालकांनी आम्हाला भरभरून प्रतिसाद द्यावा, एवढंच बोलायचं आहे, दुसरं नाही काय. हे आपलं दुसरं पर्व आहे. हा, हे दुसरं पर्व आहे आणि गाड्या किती येऊ द्या, गाड्यांना नंबर सगळ्यांचे येतील. पहिलं पर्व आमचं एकदम व्यवस्थित झालेलं आहे.